गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका. एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींनी हे आदेश दिलेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा. मनसेच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांशी संवाद साधला. आपण विरोधी पक्षात बसणार असून तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं. कल्याण डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत देखील घडणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केले. राजकारणात काहीही होऊ शकतं असं बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे. बाळा नांदगावकर स्वप्न पाहू शकतात, पराभवाचं चिंतन करावं म्हणत अमित साटम यांनी नांदगावकरांना टोलाला डावला. मुंबई शिवसेना आणि भाजपमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं. बहुमत न मिळाल्यानं युतीमध्ये ब्लेम गेम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. शहकाटशहाच्या राजकारणात नीतिमत्ता वाहून जाऊ नये असं संजय राऊत म्हणाले. केडीएमसीमधील प्रकार राज ठाकरेंना मान्य नाही असा दावा सुद्धा राऊतांनी केला. याबाबत राज ठाकरेंशी अंतर्गत चर्चा करू असं राऊत म्हणाले. शिवसेनेचे नरेश मस्के, मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची भेट झाली. कोकण भवनात नोंदणीवेळी दोघांची भेट झाली. पक्षाच्या आदेशानुसार फोन बंद केला होता. नॉट रिचेबल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सरिता मस्के यांनी हा खुलासा केला. शिवसेनेच्या संतोष नलावडेंनी ठाकरे सेनेवर टीका केली. मनसेची फसवणूक झाली, केसानं गळा कापला. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले मनसेचे माजी नेते संतोष नलावडे यांनी ठाकरे सेनेवर निशाणा साधला आहे. गद्दार नाही तर शिवसैनिक म्हणून ओळख हवी असेल तर योग्य निर्णय घ्या, वेळ गेली नाहीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अखिल चित्रेंनी ट्विट करत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना आवाहन केलं. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यास शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोई यांच्यासह पहिल्यांदा निवडून आलेल्या डॉक्टर दर्शना जानकर, पद्मा भगत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. तर पुरुषांमध्ये गणेश कांबळे यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचा महापौर जाहीर झाला. त्यामुळे हर्षाली थविल, शीतल बंधारी आणि किरण बंधारी यांच्या नावाची चर्चा रंगली. यापैकी हर्षाली थविल आणि किरण भांगळे या शिवसेनेच्या तर शीतल बंधारी या मनसेच्या आहेत. त्यामुळे आता कुणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबईतील केईम हॉस्पिटलचं नाव बदला, गुलामीतून मुक्तता झाली पाहिजे अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. अहमदाबादचं नाव बदला, मग आमच्याशी बोला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरविंद सावंतांनी मंगलप्रभात लोढांना हे प्रत्युत्तर दिलं. शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 18 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 1 महिन्यानंतर ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी सुद्धा लांबणीवर पडली. 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. महापौरपद आरक्षण सोडतीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय. माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप केलेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमिला केनी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. आता निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. ठाणे महापौरपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय. महापौरपदाकरिता भाजप आग्रही आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून निवडून आलेले सुरेश कांबळे यांचं नाव चर्चेत आहे. भिवंडी महानगरपालिकेतील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले. या पदासाठी महिला किंवा पुरुष दोघांनाही संधी असून कोणतेही आरक्षण लागू झालं नाहीये. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता. उल्हासनगर महापालिकेचं महापौरपद यंदा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. 40 नगरसेवकांचा गट नोंदणी केलेल्या शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसते. मुंबईत एमआयएमने मोठी राजकीय खेळ केल्याचं पाहायला मिळते. मुंबई महापालिकेत एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळेंची नियुक्ती करण्यात आली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगावात उबाळेंच्या नावाची घोषणा केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर झाली. शिवसेनेचे नगरसेवक हर्षाली थविल आणि किरण भांगले हे दोन्ही नगरसेवक इच्छुक आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालंय. संभाव्य महापौर म्हणून बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती आजू पाटील आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची नावं चर्चेत आहेत. महापौर आरक्षण सोडत निघाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापौर दालनामध्ये स्वच्छता करण्याचं काम सुरू झालंय. 5 वर्षापासून महापौर कार्यालय बंद ठेवण्यात आलेलं होतं. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होत आहेत. त्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण 22 ते 29 जानेवारी दरम्यान होणार आहे. एकीकडे शिष्यवृत्ती शालेय परीक्षा जवळ आल्यात तर दुसरीकडे 26 जानेवारीच्या कवायत संचलन आणि विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शिक्षकांवरील ताण वाढलेला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीतील प्रक्रियेत खासगी गाड्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांचाही वापर करण्यात आला. मुंबईतील 125 गाड्यांसह राज्यात एकूण 772 बस गाड्यांचं आरक्षण करण्यात आलं. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत 2,13,61,00,000 रुपयांचा महसूल जमा झाला. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर झालेली दगडफेक आणि हाणामारी यामुळे शहरातील वातावरण गंभीर झाले. कल्याण रोड, नवी वस्ती, पद्मानगर या ठिकाणीही हाणामारी आणि दगडफेकीचे प्रकार समोर आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. उल्हासनगरात शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे उल्हासनगर शहर विकास युती आघाडी नावानं गट स्थापन केला. गटनेतेपदी अरुण आशान यांची निवड करण्यात आली. बहुमतासाठी लागणारी 40 ही मॅजिक फिगर शिवसेनेनं गाठली. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार हे आता निश्चित झालंय. पालघरमध्ये एका ट्रस्टच्या वतीनं सफाळे दारशेत चौकीपाडा इथं वाचनालय सुरू करण्यात आलं. दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हे वाचनालय सुरू केलं. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अक्षय नितीन पाटील यांच्या हस्ते या वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं. बदलापूरजवळच्या बेंडशूळ भागात काही मुहवाफियांनी डोंगर खोदण्याचं काम सुरू केलं. या ठिकाणची जमीन भुईसपाट केली असून शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. अवैध खोदकामामुळे इरसाळवाडीसारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या 50 जणांच्या शिष्टमंडळानं हे आंदोलन केलं. यावेळी पालघर जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. टिटवाळा गणपती मंदिरामध्ये बाप्पाच्या जन्माचा महोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी झालेली होती. लाडक्या बहिणींच्या प्रत्यक्ष पडताळणीला अंगणवाडी संघटनेनं विरोध दर्शवलेला. लाडक्या बहिणींच्या प्रत्यक्ष पडताळणीची कामं त्यांच्या सदस्यांना देऊ नये अशी विनंती अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेली आहे. भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाला रामज इथं एंट्री एक्झिटसाठी 132 कोटींची निविदा जाहीर करण्यात आली. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भिवंडीकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. म्हाडाच्या 84 दुकानांच्या लिलावाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 4 फेब्रुवारीला सकाळी 11 पासून सायंकाळीपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई लिलाव वेबसाईटवर होणार आहे. इथं मानपाडा इथं म्हाडाच्या कोकण मंडळानं 2000 साली काढलेल्या सोडतीमधील 156 विजेत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या विजेत्यांकडून म्हाडा घरासाठी 52 लाखांऐवजी केवळ 36,51,000 रुपये आकारणार आहे. त्यामुळे 25 वर्षानंतर या विजेत्यांना न्याय मिळणार आहे. बीडीटी रहिवाशांना देणारं प्रति महिना 25,000 रुपये भाडं वाढवून 30,000 रुपये देण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठवला. मात्र महागाई आणि घरांचं वाढणारं भाडं विचारात घेऊन म्हाडाने 30,000 रुपयांऐवजी 35,000 रुपये देण्याचा विचार करावा असं रहिवाशांनी स्पष्ट केलं. दक्षिण मुंबईतील सारा पॅलेस या इमारतीतील बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचा आदेश देण्यात आले. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. अग्निसुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचं या बांधकामावर कारवाई करण्यात येईल. वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची होणारी नासाडी थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. 1,500हून अधिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी बीएमसीने संबंधित अधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली आहे. कोस्टल रोडसाठी 45,000 खारफुटी तोडावी लागणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन MSRDCनं केलेलं आहे. ही मार्गिका 1 मेपासून सेवेत दाखल करण्याचंही निश्चित करण्यात आलं आहे. या मार्गिकेमुळे मुंबई पुणे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार आहे. मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ IAS अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अतिरिक्त मुख्य सचिव असलेले इक्बाल सिंग चहल हे 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर 1 फेब्रुवारी 2026 पासून ते या प्रकल्पाचं अध्यक्षपद भूषवणार आहे. जोगेश्वरीतील सध्याचे गुड्स यार्ड आता वसई आणि नायगाव दरम्यान स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जोगेश्वरीत प्रस्तावित वंदे भारत मेंटेनन्स डेपो आणि नव्या जोगेश्वरी टर्मिनसच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. यासोबतच लांब पल्ल्याच्या सेवेत चांगला समन्वय साधता येणार आहे. हैदराबाद नजीक याचरम गावातील 100 कुत्रे विषबाधेनं मरण पावले. त्यांनी विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचा संशय. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून गावातील सरपंच आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. मध्य रेल्वेनं 8 विशेष गाड्यांची घोषणा केली. CSMT ते कोल्हापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड आणि पनवेल ते अमरावती या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. त्या गाड्यांचं आरक्षण सुरू झालं आहे. इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांचा आवाज येण्याबाबतच्या केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्यात. त्याची अंमलबजावणी ऑक्टोबरपासून होणार आहे. तसंच 3 चाकी आणि दुचाकी वाहनांचा आवाज येण्याबाबतच्या चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारची वाहनं लवकरच बाजारात उपलब्ध होणार. सलग सुट्ट्यांमुळे विमान आणि खासगी बस तिकिटांच्या दरात दुप्पट वाढ झाली. प्रजासत्ताक दिनाला लागून सलग सुट्ट्या आल्यानं देशांतर्गत प्रवासाला मोठी मागणी वाढली आहे. तसंच रेल्वे बुकिंग ही फुल असल्यानं प्रवाशांना वाढीव दर मोजावे लागत आहेत.
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालवत चाललेली असून शहर विषारी हवेच्या विळख्यात अडकले आणि या खालावलेल्या परिस्थितीला जबाबदार धरून महापालिकेने 20 विभाग अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली. मात्र शहरातील 34% बांधकाम प्रकल्पावर अद्याप हवा मापन यंत्र बसवण्यात आलेली नाहीये, अशी धक्कादायक माहिती समोर आली. भारतात येणाऱ्या काळात उष्णतेचा कहर अधिक वाढणार आहे. 2041 ते 2070 या काळात देशात अतिउष्णतेच्या दिवसांमध्ये 50 दिवसांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार वैज्ञानिकांनी हा इशारा दिला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 150च्या आसपास नोंदवला गेला. हवेचा गुणवत्तेचा दर्जा मध्यम होता. दक्षिण मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती, त्यामुळे इमारतीही प्रदूषणात हरवल्या होत्या. परदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आणि वाढत्या भूराजकीय तणावाचा मोठा फटका भारतीय चलनाला बसतो. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 67 पैशांनी कोसळून 91.64 या ऐतिहासिक निच्चांकावर बंद झालाय. रुपयाच्या मूल्यानं आजवरची सर्वात निच्चांकी पातळी गाठल्यानं देशांतर्गत बाजारपेठेत चिंतेचं वातावरण आहे. देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. तब्बल 85% कर्जदार आपली मासिक मिळकत केवळ कर्जाचे हप्ते भरण्यासाठी खर्च करतायत, तरीही त्यांना आर्थिक ओझं पेलणं अशक्य होत आहे.